तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून पंच्याहत्तरावा भारताचा प्रजासत्ताक दिन 75 वर्ष संविधानाचा अंमल या देशावरती आहे। त्या दिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। त्या दिवसाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। भारताची स्वातंत्र्यता, समता, न्याय, बंधुत्व येणारे शेकडो साल असेच राहावे, संविधानाचा अंमल या देशावरती राहावा, नागरिकांचे प्रश्न सुटावे, देश महासत्ता व्हावा, ही मी अपेक्षा व्यक्त करतो। देश स्वतंत्र झाल्यानंतर जे ब्रिटिश सरकारने एक अट घातली होती की या देशाचा कारभार पुढे कसा चालेल, कुठल्या मार्गाने चालेल, असं काही संविधान डॉक्युमेंट आहे का, बनवू शकता का, ते चॅलेंज तत्कालीन भारतातल्या नेत्यांनी स्वीकारलं। अनेक अडचणीनंतर बाबासाहेब संविधान सभेमध्ये गेले, ड्राफ्टिंग कमिटीमध्ये गेले, पश्चिम बंगाल मधून जोगेंद्रनाथ मंडल यांनी निवडून आणलं आणि नंतर बाबासाहेबांचा प्रवास हा सुकर झालेला। त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये बाबासाहेबांनी आपले विचार मांडले, त्यावेळची प्रस्तावना तत्कालीन पंतप्रधान नेहरूजींनी केली। तेव्हा बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष निवडण्यात आलं। त्यांचे प्रगल्भ विचार 292 सभासदांमधून अध्यक्ष झाले आणि बाबासाहेबांनी संविधान लिहिलं। अतिशय टफ टास्क, देशामध्ये अनेक जाती, उपजाती, अनेक भाषा, अनेक कल्चर, त्यांचे सांस्कृतिक अलग अलग विचार, अनेक धर्म, या सगळ्यांना बांधून ठेवण्याचा धागा या संविधानामध्ये आहे। म्हणून आज देश एकसंघ आहे। गरज एवढीच आहे, राज्यकर्ते जे संविधान राबवणारे आहेत त्यांनी संविधानाचा सही उपयोग करायला पाहिजे, तर हा देश महासत्ता होऊ शकतो, देशाला गतवैभव प्राप्त होऊ शकतं। परंतु असं होताना दिसत नाही, ही आज 75व्या वर्षी खंत आहे। म्हणून संविधानवादी जी जनता आहे देशामधली, त्यांचा एक दबाव फोर्स आणून राज्यकर्त्यांना संविधानवादी होणं गरजेचं आहे असं मी समजतो। आपण सगळे या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आयोजकांचं अभिनंदन करेन। एक आगळा वेगळा कार्यक्रम त्या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये तुम्ही सादर केलात,
सकाळी मी राष्ट्रभक्ती या नावाच्या नाटकाचं मी उद्घाटन केलं, जे टोटली संविधानावरती बेसवरती आहे, बाबासाहेबांची महती आहे. हे कोणी आपल्या लोकांनी नाही, बौद्ध लोकांनी नाही, तर जनरल कॅटेगरीच्या लोकांनी यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहामध्ये त्याचं सादरीकरण झालं. परंतु एकच भाग मी बघू शकलो, त्यांना देखील अभिनंदन केलं की बाबासाहेबांचं घोषवाक्य, मी प्रथम इंडियन लास्ट इंडियन, ह्या घोषवाक्याचा त्यांनी सही उपयोग करून एक जनतेला मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 75व्या वर्षी देशामधली जनता संविधानाचं महत्व जाणतंय, ही सुखद गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. दिग्गज मंडळी आज मंचकावरती आहेत, ते देखील आपले विचार प्रगट करतील. संविधानाचा विजय असो, एवढं बोलून मी माझे भाषण समजतो. जय भीम, जय संविधान.